आणि आता बघूयात श्री क्षेत्र भीमाशंकर इथं महाशिवरात्रीच्या निमित्तानं ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली। मध्यरात्री भीमाशंकर ज्योतिर्लिंगाची शासकीय पूजा संपन्न झाल्यानंतर मंदिर गाभारा भाविकांसाठी खुला करण्यात आला। भीमाशंकर इथं पुणे जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी गजानन पाटील यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न झाली। मंदिरात 24 तास खुलं ठेवण्यात येणार आहे। हर हर महादेवचा गजर करत भाविकांनी महादेवाचं दर्शन घेतलंय। श्री क्षेत्र भीमाशंकर संस्थान हे द्वादश ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असल्यामुळे या ठिकाणी महाशिवरात्र 2025 साठी संपूर्ण देवस्थान आणि प्रशासन यांच्यातर्फे संपूर्ण इथे व्यवस्थापन करण्यात आलेले। श्री क्षेत्र भीमाशंकर संस्थानच्या वतीने 4 नंबर पार्किंग पासून जी काही व्यवस्था केलेली आहे, तुमच्या क्रेन पासून ती पाण्याच्या पासून समजा शौचालय आहेत, ज्या काही सुविधा करण्यात आलेल्या आहेत, बोर्ड लावलेले आहेत, संपूर्ण रस्त्यांनी जे काही बॅरिकेडिंग केलेलं आहे, देवापर्यंत मंदिरापर्यंत बॅरिकेडिंग केलेलं आहे। एकच संकल्प केलेला आहे, हे जे भीमाशंकर परिसर विकास आराखड्याचं जे काम आहे, हे काम लवकरात लवकर आमच्या हातून आणि सरकारच्या माध्यमातून पूर्ण व्हावं अशा प्रकारची प्रार्थना श्री क्षेत्र भीमाशंकराकडे केलेली आहे। श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरामध्ये महाशिवरात्रीचा उत्सव पाहायला भेटतोय। आपण या ठिकाणी पाहू शकताय मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनासाठी भीमाशंकर मंदिरामध्ये आलेले आहेत। खरं तर शासकीय महापूजा झाल्यानंतर भीमाशंकर मंदिर हे 24 तास भाविकांसाठी दर्शनाला खुलं ठेवण्यात आलं आहे आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून देशाच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भाविक दर्शनासाठी आले आहेत। आपल्यासोबत काही भाविक आहेत। 15 साल से इधर भीमाशंकर शिवरात्रि का दिन आता है तो अभिषेक करके जाता है। हर एक साल हम आते हैं। दरवर्षी येतो सर, दरवर्षी येतो आम्ही सहकुटुंबाचा परिवार। 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आपलं भीमाशंकर येथे दरवर्षी प्रचंड भाविक येतात मोठ्या प्रमाणामध्ये आणि आज महाशिवरात्रीचं तर फार मोठं महत्त्वाचं आहे। शंकर पार्वतींचा आज लग्नाचा सोहळा आणि त्या निमित्ताने महाशिवरात्री निमित्त दर्शन घेण्यासाठी आम्ही सगळे मंचरवरून आलेलो आहोत। सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, श्री क्षेत्र भीमाशंकर।